आता हे रस्ता आहे मित्र, जे जिथं माता रेणुकाला जे आहे जाळलं होतं ती जागा हे बघा. आणि हे खूप प्राचीन जागा आहे ॲक्च्युली, हे लोकांना माहीतच नाही, म्हणून मी आज तुम्हाला इथं दाखवण्यासाठी आणले. या मंदिराची एक कथा आहे, ते मी तुम्हाला पहिले सांगतो. हर हर महादेव. की प्राचीन काळामध्ये इथे जमदाग्नी ऋषी आणि माता रेणुका राहत होत्या. आणि माता रेणुका हे अतिशय म्हणजे एक महान सती होती. तर ते तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध होती ती सतीत्व तिचं, तर सगळ्यात श्रेष्ठ होती ती. तर त्यावेळेला माता रेणुका जे आहे इथंच कुठंतरी कुटी असेल जमदाग्नीची आणि रेणुका मातेची. तर तिथं परशुराम त्यांचा पुत्र होता. तर रेणुका माता दररोज एका कच्च्या मडक्यामध्ये पाणी आणायची. तर एके दिवशी काय झालं की तिथं काही देव क्रीडा करत होते. ते रेणुका देवीनं पाहिलं आणि तिच्या मनामध्ये म्हणजे एक भावना उत्पन्न झाली. तर त्यामुळे ते मटकं फुटलं. आणि जमदाग्नी हे एक तपस्वी ऋषी होते, त्यांना ते कळालं की तिचं सतीत्व भंग झालं. तर जशीच रेणुका माता आश्रमात आली, तिनं तर जमदाग्नीनं आपल्या पुत्रांना बोलवलं आणि म्हणले की तुझ्या आईचं डोकं उडव. हे जे परशुराम होते त्यांनी मातेचं डोकं उडवलं आणि त्याच्यावर खुश होऊन जमदाग्नी म्हणले तुला काय मागायचं ते मागवर खुश होऊन. तर जमदाग्नी त्यावेळेला म्हणले की मला माझी माता जिवंत करून पाहिजे. तर ते तिथं रेणुका देवीचं जे मंदिर आहे, तर त्यानं सांगितलं की तू याला टेकडीला परिभ्रमणा कर, तुझी मातेचं दर्शन तुला होईल, फक्त मागं पलटून पाहू नको. तर त्यावेळेला ते चालत जातात. तर माता जे मागून त्याचा चेहरा जमिनीतून बाहेर यायलेला असतो. तर बाहेर येताना त्यावेळेला काय होतं की फक्त शिरच त्यांचं वरी येतं. मग नंतर ते धड यायच्या आधीच ते वापस पलटून पाहतात. तर त्यावेळेला मग म्हणून रेणुका मातेचं फक्त शिरच बाहेर आलेलं आहे. रेणुका मातेच्या मंदिरावर आपण पाहतो तर त्याचं दर्शन घेतो. परंतु त्याच देवीला जे आहे तेव्हा अंतिम संस्कार, जेव्हा डोकं उडवल्यानंतर अंतिम संस्कार जे आहे देवीला, ते परशुराम देवानं इथंच केलं होतं. त्यामुळे ही जागा अतिशय पावन आहे मित्र. तुम्हाला कथा सांगितली की कशी जिवंत झाली पुन्हा रेणुका माता. परंतु जिथं पहिलं शरीर रेणुका मातेचं जे होतं ते इथं त्यांना अग्निसंस्कार देण्यात आलं होतं. तर ती जागा आहे मित्र. तर अशा प्रकारे या जागेचं रहस्य आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ इथेच संपला. तुम्हाला कसा वाटला? जिथे रेणुका मातेचं दहन विधी झालेला आहे